संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील यामध्ये सहभागी झाले। तसंच यामध्ये सहभागी झालेले बीड जिल्ह्यामधले आमदार खासदार यांनी सरकारला देखील सवाल केलेले आहेत। वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही असा सवाल या ठिकाणी आंदोलकांनी केलेला आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, मात्र त्यानंतर अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। त्यांच्यापर्यंत मुख्य सूत्रधारापर्यंत सुद्धा पोलीस अद्याप पोहोचू शकले नाहीत। सीबीआय कडून या सगळ्या सीआयडी कडून या सगळ्याचा तपास केला जातोय। 2 वेगवेगळी प्रकरण आहेत, खंडणीचं आणि त्याचबरोबर एक हत्येचं प्रकरण। मात्र दोन्ही तपास वेगवेगळे सुरू असल्याचा आरोप देखील आंदोलकांकडून करण्यात आलाय। जरांगे पाटील स्वतः देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडणार असं देखील त्यांनी म्हटलंय। ते जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले आहेत। मनोज जरंगे यांची प्रकृती चांगली नाही, त्यामुळे त्यांनी चालताना पूर्ण चालायचं असल्यामुळे कमरेला या ठिकाणी पट्टा जो आहे तो बांधलेला आहे आणि तरी सुद्धा शेवटपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत आहे। पाटील, संताप, आक्रोश आणि तुम्ही सुद्धा प्रकृती बरी नसताना शेवटपर्यंत चालता। शेवटी तब्येत मला साथ देत नाही हे माझ्या समाजाला माहीत, पण माझ्या संतोष भैया भावापेक्षा त्या लेकीपेक्षा आम्हाला कोणी मोठं नाही, म्हणून शरीराची कदर या समाजासाठी कवाच नाही करणार। सगळं अंगात चमकाने गात्यात हे होतं ते सगळं खरं, जातीपेक्षा आणि जातीच्या लेकरापेक्षा मला काय मोठं न्याय घेणार। मी एवढा तरावाईक माणूस आहे, जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असंच जिरी सांगलं तर आम्ही न्याय घेणार आणि जिरविणार, मग सोडणार नाही। तुमची लढाई आता दुहेरी बनली आहे का? कारण तुम्ही गेलं वर्षभर आरक्षणासाठी अनेक उपोषणे केले, ज्याचे तुमच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले आणि आता पुन्हा संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी पुन्हा एकदा झगडावं लागतं। का नाही झुंजणार? भैयाच्या न्यायासाठी झुंजणार संतोष भैयाच्या। राज्यातल्या सगळ्या प्रकरणासाठी, परभणीचं असेल, राजगुरुनगरचं असेल, कल्याणचं असेल, अंबडमध्ये घाडगेंचं झालंय, त्या धाराशिवच्या सरपंचाचं झालंय, जेवढे प्रकरण आहेत त्याच्यात झुंजणार। संतोष भैयाला न्याय घेतल्याशिवाय हे समाज गप्प बसणार नाही। आता उद्यापासून पुन्हा राज्यभर हे लोणात आंदोलनाचा पसरणार आहे। नसता मुख्यमंत्र्यांनी जर हे राज्यात लोन पसरू द्यायचं नसेल तर ताबडतोब आरोपीला अटक करायचं आणि आरोपीचे असणारे पाठीमागचे सुद्धा सगळ्याकडे कारवाई करायची। आणि आमची आशा आणि अपेक्षा आहे मुख्यमंत्री करतील, पण त्यांनी त्या जातीवादी लोकांना 5-6 जणांना पोसू नये। हे एक दिवस त्यांच्यावर टंगडवळ करतील, त्यांना पश्चाताप येईल, सापाला दूध पाजून उपयोग न झाला, समजून घ्या मुख्यमंत्री साहेब। दुसरा महत्वाचा मुद्दा पाटील, या प्रकरणामध्ये म्हणजे आरोपी अटक होत नाहीत, काय भूमिका आहे त्यांची त्याबद्दल? सरकारच पाठीशी घालतंय का काय असं शंका यायला लागली, पण बघू आजच्या मोर्चानंतर जागाला धान्याचा न्याय आम्ही घेऊ। नक्कीच, तर अशा पद्धतीने मनोज जरंगे यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने लोक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत।